नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर 1 ठरलेले असे आपले टिक्कर मराठी यूट्यूब चॅनल यावर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण घेणार आहोत सामान्य विज्ञानाच्या अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण. अतिसंभाव्य प्रश्नांच्या विश्लेषणामध्ये PYQचा बेस सुद्धा बघायचा असतो, जेणेकरून तुम्हाला टॉपिक क्लिअर व्हावे म्हणून. या लेक्चरला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि लेक्चरच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये आपल्या सगळ्या फ्रेंडकडे शेअर नक्की करून घ्यायचं आहे. ठीक आहे, चला बघूया पहिला प्रश्न. ज्यांना उत्तर येत असतील त्यांनी आपले जे उत्तर आहे, जे आन्सर आहे ते ऑफलाईन कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर बघा पहिला प्रश्न. आता हा क्वेश्चन जो आहे हा आलेला आहे तुम्हाला जीवशास्त्रातून. ठीक आहे, तुम्हाला दिसतोय तुमच्या स्क्रीनवर आहे पहिला प्रश्न. सामान्य लाल रक्तपेशींचा आकार कसा असतो? इथे लाल रक्तपेशी विचारलेला आहे, याच्या ऐवजी तुम्हाला व्हाईट रक्तपेशी विचारल्या जाऊ शकतात किंवा याच्याच ऐवजी तुम्हाला लाल रक्तपेशी संबंधित दुसरेही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ज्यांना आन्सर माहिती असेल त्यांनी पटापट आन्सर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. लाल रक्तपेशी आपल्या कशा असतात? कोयत्या किंवा विळीप्रमाणे असतात का? द्विबहिर्वक्र म्हणजे दोघा साईडला वक्र असतात की द्विअंतर्वक्र म्हणजे आतल्या बाजूला वक्र असतात, की यापैकी नाही? काय येऊ शकतं आन्सर? पहिलंच चॅप्टर आहे आपलं लाल रक्तपेशींच्या संबंधित. कुठलं असणार आहे ते? चॅप्टरचं नाव काय आहे हे पण तुम्ही ऑफलाईन कमेंट करून सांगा. सामान्य लाल रक्तपेशींचा जो आकार आहे तो द्विअंतर्वक्र असतो. पर्याय नंबर तिसरा योग्य. द्विअंतर्वक्र म्हणजे काय? दोघही साइडून आतल्या बाजूला झुकलेले, वक्र झालेले किंवा वाकलेले तुम्ही त्याला म्हणू शकतात. तर लाल रक्तपेशी जे आहे ते 120 दिवस काय करतात? जगतात. ठीक आहे, त्यांची जर लाईफ तुम्ही म्हणणार तर ते किती दिवस आहे? फक्त 120 दिवस त्यांची काय आहे? लाईफ आहे. कशाची? तर लाल रक्तपेशींची. त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला जातो की लाल रक्तपेशी कुठे तयार होतात? तर त्या तयार होतात बोन मॅरो मध्ये, ज्याला आपण काय बोलतो? अस्थि मज्जा बोलतो. ठीक आहे, तर बोन मॅरो मध्ये फक्त आरबीसीज तयार होतात असं नाहीये. बोन मॅरो मध्ये आरबीसीज सोबत डब्ल्यूबीसीज आणि प्लेटलेट म्हणजे ज्या आपल्या रक्तपेशी आहे त्या सगळ्या कुठे तयार होतात? तर त्या तयार होतात आपल्या बोन मॅरो मध्ये. तर बोन मॅरो काय असतं? बघा, आपले जे हाड आहे, बोन आहे, त्याच्यामध्ये पोकळ जागा असते. ठीक आहे, ह्या पोकळ जागेमध्ये काय असतात? मूळ पेशी असतात. या मूळ पेशी काय करतात? मूळ पेशीच आपल्या रक्तपेशींना तयार करत असतात. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना? हाडामध्ये असलेली पोकळ जागेला आपण काय म्हणतो? अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो म्हणत असतो. लक्षात आलंय? म्हणजे तुम्हाला जर याच्या रिलेटेड काहीही क्वेश्चन आला तर तुम्हाला ते सॉल्व्ह करता आलंच पाहिजे. 120 दिवस लाल रक्तपेशी जगल्यानंतर त्यांचं जे विघटन आहे ते कुठे होतं तेही लिहून घ्या. विघटन कुठे होणार आहे त्यांचं? यकृतामध्ये म्हणजे लिव्हर मध्ये. मग आता यकृतामध्ये जेव्हा लाल रक्तपेशींचं विघटन होतं म्हणजे सेपरेशन होतं, त्याच्यानंतर त्यांचंच काय तयार होतं? एक द्राव तयार होतो जो आपल्या पेशीमध्ये बिलिरुबिन नावाने ओळखला जातो. मग तुमच्या शरीरामध्ये जर त्या द्रावाचं प्रमाण, ठीक आहे, बिलिरुबिनचं प्रमाण वाढलं तर आपल्याला कावीळ सारखा आजार होतो. कावीळ हा विषाणूजन्य आजार आहे, पण तरीही तुम्हाला रिलेट करतात बघा हे क्वेश्चन. जसं तुम्ही सामान्य विज्ञानाचा जेव्हाही अभ्यास कराल तर एक चॅप्टर दुसऱ्या चॅप्टरला लिंक असतं. त्याचप्रमाणे अभ्यास केला तर तुमचे सगळे चॅप्टर कंप्लीट होईल, पूर्ण सिलेबस कंप्लीट होऊ शकतो. आणि आधी PYQचा अभ्यास पण करायचा असतो. PYQचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला टॉपिक क्लिअर होतात. ओके, आता लाल रक्तपेशींबद्दल, WBC बद्दल आणि प्लेटलेट बद्दल सगळा अभ्यास करून घ्यायचा. ओके, चला समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. इथे तुम्हाला आकार दाखवण्यात आलेला आहे. बघा, या तुम्हाला रेड ब्लड सेल दिसताय, ह्या दोघही बाजूने वाकलेल्या आहे. म्हणजे बघा, इकडच्या साइडून इकडच्या साइडून, म्हणून ह्याला आपण काय म्हणणार? द्विअंतर्वक्र म्हणणार. ठीक आहे, हे काय तुमच्या लाल रक्तपेशी आहे. रेड ब्लड सेलला आपण इरिथ्रोसाइट सुद्धा म्हणतो. या तुमच्या काय आहे? व्हाईट ब्लड सेल, ज्याला तुम्ही ल्युकोसाइट सुद्धा म्हणतात. आणि हे बघा, हे स्टार असं छोटं सगळ्यात दिसतंय, हे काय तुमचे प्लेटलेट आहे. लक्षात आलं असेल तर पटकन सेशन लाईक करा, लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचंय. बघा, कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? प्रिव्हियस इयर क्वेश्चनला पण आलेला होता. तुम्ही बघाल तर कंटिन्यू हा क्वेश्चन विचारला जातो, म्हणजे बदलत नाही. म्हणून अतिसंभाव्यामध्ये याचा पण अभ्यास करून घ्यायचा. कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे आहे? मगर, हत्ती, सिंह, जिराफ. चला पटापट सांगायचंय, सेशनच्या लिंकला शेअर करायचंय, सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचंय. आन्सर काय येणार आहे? पर्याय नंबर चौथा योग्य, जिराफ. ठीक आहे, जिराफच हृदय सगळ्यात मोठं आहे. पण तुम्हाला जसं विचारलं गेलं की जगात, तुम्हाला इथं फक्त कोणत्या प्राण्याचे म्हटलं, पण काय विचारलं जाईल? जगात
जगात कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे आहे? पूर्ण विश्वाचा विचार केला तर आन्सर काय येणार आहे तुमचे इथे? देवमासा. देवमासा जो आहे तो सगळ्यात जास्त मोठा विशाल प्राणी आहे, खूप जास्त मोठा. त्याच्या हृदयाचा आकार सुद्धा कसा आहे? मग जिराफ पेक्षा सुद्धा जास्त आहे. तर यामध्ये थोडस लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती. रक्त गोठवण्याची सुरुवात कुठून केली जाते बरं? कोण रक्ताला गोठवायला किंवा ब्लड क्लॉटिंग करायला सुरुवात करतं? श्वेत रक्त कणिका, लसिका, लोहित रक्त कणिका की रक्तपटिका? काय आन्सर येऊ शकतं? तुमचे आन्सर कमेंट मध्ये करण्याचा प्रयत्न करा, ज्याच्याने तुमची रिव्हिजन सुद्धा होऊन जाईल. काय आन्सर येऊ शकतं? रक्त गोठवण्याची सुरुवात कोण करतं? आपल्याला काही लागलं तर तिथे काय असं रक्त गोठतं तेव्हा असं गाठ सारखं आपल्याला जाणवतं है ना, असं टणक झाल्यासारखं, कडक झाल्यासारखं जाणवतं. तर तिथे सगळ्यात पहिले जमा होणारा जो काही घटक आहे, पदार्थ आहे, त्याला आपण काय बोलतो? प्लेटलेट बोलत असतो, म्हणजेच रक्तपटिका. रक्तपटिका रक्त गोठवायला सुरुवात करत असतात आणि रक्त गोठल्यानंतर फायब्रिन लाईक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये तयार होतं, फायबर लाईक स्ट्रक्चर. ओके, म्हणजे बघा असं जाळी जाळी सारखं, जर तुम्ही कधी प्रॅक्टिकल केलं असेल याबद्दल तर तुम्हाला माहिती असेल. मग असं स्ट्रक्चर त्याचं काय होतं? जमा होतं. ठीक आहे, समजलेलं आहे सगळ्यांना? तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा, पित्त हे डॅश डॅश अवयवात तयार होते. पित्ताला काय बोललं जातं? बाईल ज्यूस. हे क्वेश्चन तुम्हाला विचारण्याची दाट शक्यता आहे, हे ना. मागच्या वेळेसचा प्रश्न पित्ताच्या रिलेटेडच विचारला गेलेला होता, तो कोणता ते आठवून मला सांगायचंय सगळ्यांनी. ओके, जसं की तुम्ही सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघत असणार आहात, त्याचा अभ्यास करत असणार, आणि जे विद्यार्थी मित्र नवीन आहे, जे पहिल्याच वर्षी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहे, तर त्यांच्यासाठी हा सगळा सिलेबस पण न्यू आहे, नवीन आहे. त्यांनी सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा एकदा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, पित्ताशीच रिलेटेड कुठला क्वेश्चन तुम्हाला आला होता हे मला नक्कीच ऑफलाईन कमेंट करून सांगा, जेणेकरून मलाही समजेल की तुम्ही खरंच किती अभ्यास करताय. पित्त कुठे तयार होणार आहे? वृक्कांमध्ये, म्हणजे आपल्या किडनीमध्ये, लाळ ग्रंथींमध्ये, फुफ्फुसांमध्ये की यकृतमध्ये? आपला आन्सर येणार आहे पर्याय नंबर 3, यकृत, म्हणजे लिव्हर मध्ये पित्त तयार होतं, ज्याला बाईल ज्यूस म्हटलं जातं. ह्याच्याच रिलेटेड अजून एक प्रश्न यकृताशी संबंधित सुद्धा होता. यकृत काय आहे? शरीरातील मोठी ग्रंथी, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी, सर्वात मोठी ग्रंथी. आणि हा क्वेश्चन तुम्हाला मुंबईला विचारला गेलेला आहे, है ना, पोलीस भरती मधला क्वेश्चन. ठीक आहे, कुठे विचारला गेला तुम्हाला? शिपाई भरतीला. ठीक आहे, लाळ ग्रंथी जी आहे ती बाह्यस्रावी ग्रंथी म्हणून काम करते, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पित्त हे बाईल ज्यूस हे यकृतामध्ये सिक्रेट केल्यानंतर गॉल ब्लॅडर मध्ये, म्हणजे पित्ताशयात स्टोअर केलं जातं. कुठे करतात? पित्ताशयात स्टोअर होतं. आणि पित्ताशयात स्टोअर झाल्यानंतर तुम्ही जे काही फॅटी फूड्स खातात, जे काही मेदाचे पदार्थ तुम्ही खातात, त्याला पचवण्यासाठी हे पित्तरस काय करत असतं? काम करत असतं. सो ह्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, समजलं असेल तर जाऊया पुढे. बघा, डॅश डॅश ही शरीरातील सर्वात लहान ग्रंथी आहे. आतापर्यंत तुम्हाला मोठ्या ग्रंथींचे तर बरेच प्रश्न विचारले गेले, मग मला सांगायचंय शरीरातील सगळ्यात लहान ग्रंथी. यामध्ये आपण डिफाईन केलेलं नाहीये की तुम्ही एक्झोक्राईन सांगा की एंडोक्राईन सांगा, म्हणजे अंतरस्रावी सांगा की बाह्यस्रावी सांगा, असं म्हटलेलं नाहीये. ओव्हरऑलच विचारलेलं आहे तुम्हाला की दोघांपैकी सगळ्यात लहान ग्रंथी शरीरामध्ये कुठली असते? लाळोत्पादक ग्रंथी, पिनियल ग्रंथी, स्वादुपिंड की जठर ग्रंथी? काय आन्सर येऊ शकतं आपलं? ग्रंथींचे 2 टाईप आहेत, 2 प्रकार आहेत, ते सुद्धा करून ठेवा, कारण ग्रंथींवरती सुद्धा तुम्हाला सध्या प्रश्न विचारण्यात येत आहेत, हे ना. तुम्ही जसं बघितलं असेल की जास्त मागचे पीवायक्यू वाचायचे नाही, करायचे नाही. ठीक आहे, 2-3 वर्षांच्या अगोदर जे काही असतील तेच पीवायक्यू बघायचे. तुम्ही जर 7-8 वर्ष मागे गेले तेच पीवायक्यू बघितले तर आपला पोर्शन, आपला सिलेबस किंवा लेवल प्रश्नांची बदललेली असते. सो तुम्ही जो अभ्यास करत आहात त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघायचं असेल तर 2-3 वर्षांच्याच बघायच्या. ठीक आहे, काय आन्सर येऊ शकतं? पिनियल ग्रंथी, जी आपल्या मेंदूमध्ये असते, है ना. पिनियल ग्रंथी कुठे लोकेटेड असते? पिनियल ग्रंथी ही आपल्या ब्रेन मध्ये लोकेटेड असलेली सगळ्यात छोटी ग्रंथी आहे. स्वादुपिंड जी ग्रंथी आहे ही अंतरस्रावी व बाह्यस्रावी दोघींचं काम करते. स्वादुपिंड ग्रंथी काय करते? एक तर ती अंतरस्रावी सुद्धा असते आणि दुसरं ती काय असते? बाह्यस्रावी ग्रंथी म्हणून सुद्धा काम करत असते. समजलंय का सगळ्यांना? तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा काय?
खालीलपैकी कोणाला भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते? ठीक आहे, हरित क्रांतीचे जनक किती वेळेस आलेला प्रश्न आहे हा. आता तुम्हाला हरित क्रांतीचे जनक असा प्रश्न येण्याच्या ऐवजी अन्नधान्य उत्पादन कशामध्ये जातं है ना, कांदा उत्पादन कशामध्ये जातं किंवा मत्स्य उत्पादन कशामध्ये जातं, क्रांतींविषयक विचारलं गेलेलं आहे. मग कोणाला भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणतो आपण? APJ अब्दुल कलाम यांना म्हणतो, अटल बिहारी वाजपेयी यांना म्हणतो की MS स्वामीनाथन यांना म्हणतो. हरित क्रांती म्हणजे काय? ज्याच्यामध्ये अन्नधान्य उत्पादन घेतलं जातं. सो याचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जाणार आहे? तर पर्याय नंबर पहिला योग्य, श्री MS स्वामीनाथन. ओके, हा क्वेश्चन तुमचा GK आणि GS दोघांमध्ये येतो. आता ह्याच्याच सोबत तुम्ही मत्स्य उत्पादन कशात होतं किंवा दूध उत्पादन कशात होतं, ह्या सगळ्या ज्या क्रांती आहे याच्याबद्दल वाचून ठेवायचं आहे आणि यांच्या जनक बद्दल की ह्याचे जनक कोण आहे, त्याचे जनक कोण आहे, याच्यावरती तुम्हाला हमखास प्रश्न विचारले जातील. ते तुमचं पाठ पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. चांदीचे रासायनिक नाव काय आहे? ठीक आहे, केमिकल नेम विचारलेला आहे चांदीचं. AgNr FeCuAu. काय येऊ शकतं? चांदीला काय म्हणतो आपण? इथे तुम्हाला शिस्याबद्दलही विचारलं जातं, पाऱ्याबद्दलही विचारलं जातं. तुम्हाला रासायनिक नावांवरती बरेच प्रश्न विचारले जातात. रासायनिक नाव म्हणजे काय? त्या मूलद्रव्याला जी संज्ञा दिलेली आहे आपण, ठीक आहे, ते. ठीक आहे, एखादा एलिमेंट आहे तर त्याचे जे पुढचे जे लेटर्स असतात त्याच्यानेच ते रासायनिक नाव आपण ठरवतो. तुम्ही म्हणाल मॅडम सिल्वर म्हटलं तर SI का नाही येत चांदीचं? तर असं नसतं. ठीक आहे, काय म्हटलं जाईल? पर्याय नंबर पहिला योग्य, Ag म्हणजे अर्जेटम. आता हा जो वर्ड आहे, जसं की बघा Fe हा जो वर्ड आहे लॅटिन मधून आलेला आहे. आपण आता Fe कशासाठी वापरला जातो माहिती आहे तुम्हाला? लोहासाठी वापरतो आपण, आयर्न साठी वापरतो. मग तिथे आय का नाही घेतला आपण? नाही घेतला, कारण Fe हा फेरस कुठून आलेला आहे? लॅटिन मधून आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यातून त्यांनी काय नाव दिलेलं आहे, म्हणजे लोहाला काय म्हटलं जातं लॅटिन मधून? फेरम, म्हणून त्यांनी Fe घेतला. ओके, लक्षात आलं. त्यानंतर Cu म्हणजे काय? कॉपर. ओके, नंतर Au म्हणजे काय? गोल्ड, सोनं. सोने, इथे लिहू तांबे, इथे लिहायचं आहे लोह, आणि हे तर तुम्हाला माहिती आहे चांदीचं नाव आहे. ठीक आहे, याच्या सोबत Mg म्हणजे काय सांगा? C म्हणजे काय? O म्हणजे काय? PB म्हणजे काय? हे तुम्ही मला काय करायचं आहे? कमेंट बॉक्स मध्ये याचा आन्सर द्यायचा आहे. या संज्ञा कशासाठी वापरल्या जातात? सेशनला लाईक करा, लिंकला शेअर करा. आतापर्यंत ज्यांनी सेशन लाईक केलं नसेल पटापट लाईक करून घ्यायचं आहे, लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. होणाऱ्या बाळामध्ये स्पिना बिफिडा रोग टाळण्यासाठी गरोदर महिलांना कुठल्या आम्लाचा डोस दिला जातो? स्पिना बिफिडा म्हणजे काय? स्पायनल कॉर्ड डिसीज. स्पायनल कॉर्ड म्हणजे काय? समजा इथे आपला ब्रेन आहे तर पाठीचा कणा, तुम्ही काय म्हणतात त्याला? पाठीच्या कण्यामध्ये स्थित असलेला जो कॉर्ड आहे त्याला स्पायनल कॉर्ड म्हटलं जातं. तर स्पायनल कॉर्ड वाकला जातो. जर प्रॉपर गरोदर महिलांना प्रॉपर न्यूट्रिशन नाही मिळालं तर तो स्पायनल कॉर्ड काय होतो? तिचा वाकतो, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? स्पिना बिफिडा रोग असं म्हणतो. मग कोणता जर तुम्ही आम्ल किंवा ऍसिड जर त्यांना दिलं तर हा रोग टाळता येईल. फॉलिक ऍसिड, लॅक्टिक, मेलिक आणि ऍस्कॉर्बिक. काय आन्सर येऊ शकतं सांगा बरं? पर्याय नंबर कितवा योग्य येईल? फॉलिक ऍसिड. ठीक आहे, पर्याय नंबर पहिला योग्य. फॉलिक ऍसिड जर व्यवस्थित दिलं गेलं तर हाडांसंबंधित रोग फिटसला म्हणजे बाळाला होणार नाही. ठीक आहे, समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. गुणसूत्रे ही कशाशी बनलेली आहे सांगा बरं? गुणसूत्रे म्हणजे काय? क्रोमोझोम. गुणसूत्रे म्हणजे काय? क्रोमोझोम. मग ही जी क्रोमोझोम आहे ही कशापासून बनलेली आहे? क्रोमोझोम मध्ये काय असतात? जनुके असतात, ज्याला तुम्ही काय म्हणतात? जीन म्हणतात. आणि जीन मध्ये काय असतं? अनुवंशिक माहितीचा साठा असतो, है ना. मग DNA, कायिका पेशी, RNA आणि थायमिन. काय आन्सर येऊ शकतं? क्रोमोझोम जी आहे ती DNA व प्रोटीन, ठीक आहे, DNA अँड प्रोटीन पासून बनलेली असतात. आपल्या शरीरामध्ये क्रोमोझोमची संख्या किती असते? 46. पेअर मध्ये किती असतात? 23. 46 ला बोलतात 2n आणि 23 ला बोलतात n नंबर. हे लक्षात ठेवायचं आहे. क्रोमोझोमची संख्या, लिंग गुणसूत्रांची संख्या लक्षात ठेवायची आहे. यावरती प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला उत्तर माहित असून सुद्धा तुम्ही कन्फ्यूज होतात. लिंग गुणसूत्राची एकच जोडी आहे, अशा जोड्या बघितल्या तर 23 आहे. यापैकी एकच जोडी असते जी स्त्रीमध्ये पुरुषामध्ये वेगवेगळी जी आहे, जी काय करते? लिंग ठरवण्याचं कार्य करते फिटसचं, बाळाचं.
पुढचा प्रश्न आहे, लक्ष द्यायचं आहे. मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात डॅशची महत्वाची भूमिका असते. एखादा निरोगी व्यक्ती आहे आणि एखादा मलेरिया ग्रस्त व्यक्ती आहे, मग त्याच्या शरीरातून मलेरिया कशामुळे कॉज होतो माहितीये तुम्हाला? मलेरिया होतो प्रोटोझोवामुळे, आदिजीवामुळे मलेरिया होतो. तर त्या मलेरियाला कॉज करण्यासाठी वेक्टर म्हणून कोण कोण काम करतं? तर अॅनाफिलस डासाची मादी. ओके, एकदम बेसिक क्वेश्चन होता ना हा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला विचारायची शक्यता आहे. ठीक आहे, किंवा असा तरी प्रश्न विचारला जाईल की मलेरिया हा विषाणूजन्य आहे, जीवाणूजन्य आहे की आदिजीवजन्य? तर हे लक्षात ठेवायचं आहे. अॅनाफिलस डासाची जी मादी आहे हिच्याने मलेरिया कॉज होतो. एकापासून दुसऱ्याकडे मलेरियाला पसरवण्याचं जे काम आहे, व्हेक्टरचं जे काम आहे ते कोण करतं? अॅनाफिलस डासाची मादी. आता क्युलेक्स डासाची जी मादी आहे ही कशाला पसरवते सांगा बरं? क्युलेक्स डासाची मादी हिच्याद्वारे काय कशाचं आपण बोलू शकतो सर्क्युलेशन होतं, हे तुम्ही मला कमेंट करून सांगा आता. ठीक आहे, किती आपण अभ्यास करतोय ते सुद्धा आपल्याला समजेल, किंवा आपला अभ्यास स्लो झालेला आहे का हे सुद्धा समजेल. हे बघा, लाईफ सायकल ऑफ द मलेरिया पॅरासाइटची पूर्ण लाईफ सायकल दिलेली आहे याच्यामध्ये. बट तुम्हाला फक्त तो प्रोटोझोवल डिसीज आहे की नाही इतकं विचारलं जाईल. कारण मलेरिया बघा, मलेरिया प्रोटोझोवल आहे, तर मच्छर कसा असतो? निरोगीच असतो. ठीक आहे, तो इन्फेक्टेड पर्सनला जेव्हा चावतो किंवा बाईट केल्यानंतर त्याच्या सलायवामध्ये ते जे रक्तातले जे प्रोटोझोआ आहे ते मच्छरमध्ये येतात आणि नंतर मच्छरचं गुणधर्मच आहे की तो ब्लडच सक करणार आहे. जेव्हा तो निरोगी व्यक्तीचं ब्लड सक करायला जाईल तेव्हा त्याच्यामध्ये असलेले जे काही प्रोटोझोआ आहे ते कोणाला ट्रान्सफर होऊन जातील? निरोगी व्यक्तीला. आणि अशा पद्धतीने मलेरियाचा प्रसार कोण करणार आहे? मॉस्किटो करणार आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा काय आहे. रात्री झाडाखाली झोपू नये, कारण रात्री झाडे काय उत्सर्जित करतात? कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतात. ठीक आहे, पर्याय नंबर 3 योग्य. आपल्या वातावरणात सगळ्यात जास्त अधिक प्रमाणात असलेला घटक नायट्रोजन. किती प्रमाणात असतो? 78% असतो. ठीक आहे, ऑक्सिजन 21% मध्ये असतो. सल्फर किती मध्ये येणार? 3% जे दुसरे वायू आहे त्यामध्ये येणार. ओके, सो आजसाठी इतकंच. तुम्हाला सगळे क्वेश्चन व्यवस्थित समजले असणारच आहे. जे चॅनलवर नवीन आहे त्यांनी सगळ्यात आधी टिक्कर मराठी पोलीस भरती या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लेक्चर आवडल्यास नक्की लाईक करायचं आहे. लेक्चरच्या लिंकला, या सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करून घ्यायचं आहे. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.